नमस्कार, मी अमोल देसाई आणि तुम्ही बघताय दखन मीडिया या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा। वैचारिक बैठक नावाची एक सिरीज सुरू करतोय। पूर्वी असं म्हटलं जायचं की तुमची वैचारिक बैठक स्ट्रॉंग पाहिजे, पण हल्लीच्या या काळात लोकांना वेगवेगळ्या बैठकी करण्यासाठी वेळ ती वैचारिक बैठक कुठेतरी हरवत चाललेली आहे। आणि असं पण म्हणायचे की बाबा एक प्रतिभा संपन्न माणसासोबत तुम्ही अर्धा तास मारलेल्या गप्पा तुम्हाला एक 4 पुस्तकं वाचल्याचं ज्ञान देऊन जातात, पण हल्लीच्या काळात ती बैठक हरवत चाललेली आहे आणि म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू करतोय। आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमेजी, आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया। काल मी धुमे साहेबांना अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो। गडिंग्लज मधला प्रतिष्ठित असा मानला जाणारा जनार्दन पेडणेकर हा पुरस्कार साहेबांना जाहीर झालेला आहे आणि म्हणून मी गेलो। आणि मग त्यांच्याकडे गेल्यानंतर ते मला म्हणाले की मी या पुरस्कारांच्या पलीकडे कुठेतरी गेलेलो आहे, त्यामुळे मला पुरस्कारांचं कौतुक नाही, पण गडिंग्लज कर म्हणून मी गडिंग्लजकरांच्या वतीने सगळ्यांच्या वतीनं तुमचं सगळ्यात आधी अभिनंदन करतो। सरांची एक विशिष्ट शैली आहे, म्हणजे ते पत्रकार म्हणून त्यांनी 50 वर्ष जवळपास काम केलेलं आहे। 50 पेक्षा अधिक त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्यांची शैली अशी आहे की पुस्तक लिहिताना ते डायरेक्ट पुस्तक नरेट करत जातात, कुठल्याही प्रकारचा कागद वापरत नाहीत। आपण एखादी एकांकिका किंवा एखादी स्क्रिप्ट जरी मी लिहायला गेलो वैयक्तिक तर मला ते 50 वेळा वाचून ते प्रूफ करेक्शन वगैरे करावं लागतं, पण सरांचं तसं नाही, ते डायरेक्ट पुस्तक सांगत जातात आणि तो टायपिंग करत जातो आणि लगेच पुस्तक ते प्रकाशित होतं। तर मलाही खूप त्यांचं कौतुक वाटतंय आणि म्हणूनच मी ही जी मुलाखत आहे तर त्यांना ट्रिब्यूट म्हणून या मुलाखतीत कुठल्याही प्रकारचा कट नसणार आहे। साहेबांना कुठले प्रश्न मी विचारणार आहे ते साहेबांना देखील माहिती नाही, साहेबांचं सोडा, मला पण माहिती नाही प्रश्न, जस्ट आपली एक गप्पा होणार आहे। तर मला तुमच्या लिखाणाच्या शैलीबद्दल आधी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की कसं काय जमलं तुम्हाला। नमस्कार, प्रथमच आपल्या दख्खन मीडिया चॅनलला धन्यवाद देतो। माझा जीवन प्रवास जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतात, वाचकांसाठी तो खूप महत्त्वाचा आणि मार्गदर्शक ठरेल असं मला वाटतं। आपण विचारलेला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण आजकाल वाचन संस्कृती कमी झालेली आहे, कारण आधुनिक आता मोबाईल TV असे मीडिया नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे आले आहेत। मी ज्या वेळेस काम केलं, सुरुवातीला पत्रकार म्हणून ज्यावेळी हे काम केलं त्यावेळी खेळे जुळवून बातमी तयार करायला लागायची, हातानं लिहून बातमी STनं पाठवायला लागायची, त्या ठिकाणी ती कंपोज व्हायची। फोटोसाठी फोटो पाठवला तर त्याची ब्लॉक करायची, ब्लॉकची प्रोसेस वेगळी। त्यावेळेपासून ते आज ऑफसेट म्हणजे रंगीत छपाईपर्यंतचा ह्या सगळ्याचा मी साक्षीदार आहे। त्यामुळं मीडियामध्ये मी 50 वर्ष अगदी भरभरून काम केलं। त्यानंतर मी पुस्तकाकडे वळलो। माझी एक शैली, आता तुम्ही उल्लेख केला त्यातला, मी पत्रकार 50 वर्ष असताना मी हातात कधीही लेखणी घेतली नाही, कागदचा चकोळा घेतला नाही। त्याचं कारण असं की मला निसर्गानंच काहीतरी एक देणगी दिली असावी, कारण मी मोठमोठ्या यांच्या इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, पंतप्रधान असतील, SM जोशी असतील, असे वेगवेगळ्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। त्यांच्या सभा, प्रचंड लाखाच्या सभा मी अटेंड केलेल्या आहेत। त्यावेळी मी फक्त पब्लिकमध्ये जाऊन ऐकत होतो। प्रेस गॅलरी असायची, प्रेसमध्ये बसायची मंडळी असायची, प्रतिष्ठा असायची, पण त्याला मला त्यात इंटरेस्ट नसायचा। मी पब्लिकमध्ये सरळ जाणार, कारण त्या बोलण्याचा पब्लिकवर काय परिणाम झाला, त्यांची चर्चा काय झाली ही मला वाचकांसमोर मांडायची होती। त्याचा इम्पॅक्ट काय झाला, त्या भाषणाचा, त्या विचाराचा काय परिणाम झाला हे मला जाणून घ्यायचं होतं। मला ही उत्सुकता असायची नेहमी, त्यामुळे मी फक्त भाषण ऐकायचो आणि ऑपरेटर जवळ येऊन बसायचो। त्या ठिकाणी मग भर अगदी मी तुम्हाला सांगतो, बातमी तरी व्हायचीच, परंतु अर्ध पान म्हणजे वर्तमानपत्र अर्ध पान, एखाद्या विषयावर वार्तापत्र लिहायचं म्हटलं तरी सुद्धा मी डिक्टेट करत होतो। मला लिहायला जमतच नाही। लिहायला म्हणजे आता सही पुरतं, सही म्हणजे बँकेत काही खातं नाही, आता सही करायचाही प्रश्न नाही मला। त्यामुळं ऑपरेटर समोर बसलो की हेडिंगपासनं शेवटपर्यंत पूर्ण व्हायचं। मी स्क्रीनवर बघत असतो आणि तो टाईप करत असतो। स्क्रीनवर बघताना तिथंच काय करेक्शन असेल ते करायचं, परत बातमी निघून जायची। आता पुस्तकांचा विषय तसाच आहे। जवळजवळ 50 पुस्तके केली, 50 वर्ष मी बातमीदारी केली। त्यानंतर मी एक साप्ताहिक वर्षभर चालवलं, सर्वकाळ नावाचं। सकाळ माध्यमात मी 35 वर्ष काम केली। त्यानंतर पुस्तकाकडे वळल्यानंतर मी बसलो, एक साप्ताहिक बंद झाल्यानंतर पुस्तकाचं काम सुरू करूया, कारण 50-60 वर्षाचा अनुभव इतका प्रचंड होता माझ्याकडे, आहे आजही तो साठा। त्या पत्रकारितेतल्या अनुभवावर आधारित काही पुस्तकं, काही मोठमोठ्या लोकांची, म्हणजे आज आपण पब्लिकची मेमरी शॉर्ट म्हणतात,
त्यामुळं एखादं काम प्रचंड केलेलं असतं. आता अमोल देसाईने जरी प्रचंड काम केलं तर ते कुठेतरी लिखित स्वरूपात असलं तरच ते पुढच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरणार समजणार आहे. शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांचं सुद्धा कोणीतरी लिहून ठेवलेलं होतं म्हणून आपल्याला ते 700-800 पानाची पुस्तकं बघायला मिळतात. तशा पद्धतीचं आज त्या पुस्तकाचं महत्त्व कळणार नाही कदाचित. जसं शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत आपण बघतो संशोधन करायला लागतं, इतिहास संशोधक काम करतात, त्यामुळे ते आपल्या समोर येतं. तशाच पद्धतीनं आपल्या परिसरात एवढं योगदान दिलं, आयुष्य सगळं समाजासाठी घातलेलं आहे. राजकीय क्षेत्र असेल, शिक्षण असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी प्रचंड दिग्गज मंडळी होती. त्या काळात त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. साखर कारखान्याची उभारणी असेल, आणखीन काही शिक्षण संस्थांची उभारणी असेल, या काळात केलेल्या कामात ज्याने काम केलं त्यांच्या नोंदी कुठेतरी ठेवायला पाहिजेत. त्यांच्याबद्दल सामाजिक ऋण व्यक्त करायला पाहिजे, कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. या भावनेतनं मी झपाटलो गेलो आणि त्या पद्धतीनं मी एक 20 पुस्तकं अशा माणसांची केली की ज्यांनी समाजासाठी योगदान दिलं आणि ते पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे. आणि जे पुस्तक 500 पानाचं होईल, 600 पानाचं होईल, ते मी 100-125 पानात बसवायचा प्रयत्न करतो. एक पुस्तक घेतलं की रोज 2 तास याप्रमाणे मी ऑपरेट करत असतो, ऑपरेटरला डिक्टेट करतो. त्या ठिकाणी फक्त 2 तास बसले की 5 दिवसात माझं एक 125 पानाचं पुस्तक तयार होतं. 125 पानाचं पुस्तक तयार होतं. ते प्रिंटिंगला गेलं की ज्यावेळी हे होतं. आणि जे पुस्तक करताना सुद्धा आता अमोल देसाई यांचं जरी पुस्तक असलं तरी मी त्यांना काही कल्पना देत नाही. मी माझ्या मनाप्रमाणे मी त्यांचं सगळं आत बाहेर सगळी माहिती, पूर्ण माहिती, त्यांचं जीवन प्रवास मी अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे, त्यांच्याशी बोललेलं आहे. अशा व्यक्तींची निवड करूनच मी पुस्तकं केलेली आहेत. ते पुस्तकं करताना सुद्धा त्यांचा सगळा इतिहास आणि हे ते सगळं मुद्देसुद्धा असे 125 पानात बसवायचं. ते पुस्तक तयार करायचं आणि पुस्तक तयार केल्यानंतर त्यांच्या हातात द्यायचं. त्यात काही शंका नाही. मुखपृष्ठ कसं काय, आतलं मजकूर काय, हा मजकूर काय, कुठं ऑब्जेक्शन, मी पॉझिटिव्ह थिंकिंगनं मी जातो. समाजासाठी उपयोग होईल असं, समाजासाठी त्यात काहीतरी घेता आलं पाहिजे, पुढच्या पिढीला मार्गदर्शन ठरायला पाहिजे, असं पुस्तक व्हायला पाहिजे. अशा पद्धतीची माझी पुस्तकाची ही पद्धत करत आलो. 50 पुस्तकाचं काम झालेलं आहे. पुस्तकाच्या माध्यमातून काही पैसे मिळायचे, 10,000-20,000 शिल्लक राहायचे. मग ते एखाद्या सामाजिक सेवाभावी संस्थेला मी ती देणगी देऊन टाकले. आता पुरस्कार सुद्धा मला मिळाले, भरपूर मिळाले, 100च्या पेक्षा. परंतु पुरस्काराच्या मागे मी लागत नाही. आज पुरस्काराचं स्वरूपही बदललेलं आहे. त्याचं कारण काय, म्हणजे त्याला बाजारी स्वरूप आलं असं मी स्पष्ट अगदी म्हणतो. कारण कुणालाही डॉक्टरेट जरी मानद डॉक्टर पाहिजे असले तरी 50,000 लाख रुपये असा दर ठेवलेला आहे. बिझनेस करणारी मंडळी आहेत. खरं म्हणजे याच्यावर शासनानं बंधन आणलं पाहिजे. ज्यानं खरोखर काम केलेलं आहे समाजासाठी त्याला कौतुक व्हायला पाहिजे, त्याला पुढं काम करायला ऊर्जा मिळायला पाहिजे, दिशा मिळायला पाहिजे. अशासाठी या पुरस्काराचा वापर. आणि पुरस्कार सहसा उमेदीच्या काळात, आज मला आता मी 79 वर्षात जाणार, मला पुरस्कार मिळून मिळायच्याच काय फरक पडणार आहे, काय उमेद मिळणार आहे आणि मी काय करणार आहे, मी माझ्या पद्धतीने मी करणार. परंतु अशा पद्धतीनं उमेदीच्या काळात 60 वयापर्यंत असं पुरस्कार जर मिळाले तर त्याला अधिक कामाला गती मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. हा एक बदल व्हायला पाहिजे पुरस्कार देण्याचे. आजकाल पुरस्कार कुणाला द्यायचे आणि कुणाच्या हस्ते द्यायचे असा प्रश्न पडावा असा काळ आलेला आहे. पुरस्कारासाठी निवड करताना सुद्धा अर्ज मागवतात, पैसे घेतात, काय करतात. परंतु मी पुरस्कार स्वीकारताना कधीही मी अर्ज केला नाही, कोणालाही सांगितलं नाही, कुठला वशिला नाही, काय नाही. नाकारलेले अनेक पुरस्कार आहेत, परंतु 3 पुरस्कार मी मात्र महत्त्वाचे स्वीकारले. एक डॉक्टर नानासाहेब परोळीकर, जिथं मी 35 वर्ष काम केले सकाळमध्ये, त्याची स्थापना 1932 साली नानासाहेब परोळीकरने केली. त्यांच्या नावचा पुरस्कार मला जाहीर झाला, सन्मानाने मी घेतला तो. R.K. लक्ष्मण, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला. दुसरं बाबुराव ठाकूर, तरुण भारत बेळगाव, त्यांनी जे 100 वर्षाचा काळ त्यांनी ते वर्तमानपत्र, आज त्यांचा मुलगा चालवतो किरण ठाकूर. तर त्या पद्धतीनं त्या नामचा पुरस्कार सुद्धा मी एक स्वीकारला. त्यावेळी रमाकांत खलप, गोव्याचे मंत्री, आणि विजय कोळेकर, दिग्गज म्हणजे पत्रकारिते, यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला. तिसरा पुरस्कार बाळशास्त्री जांभेकर, 1832 साली ज्यांनी पहिलं मराठी वर्तमानपत्र काढलं, त्यांच्या नावाचा पुरस्कार. आणि तो पुरस्कार मी स्वीकारला. माझा पुरस्कार पत्रकारितेत काम केल्याचं माझं सार्थक झाल्याचं माझ्या भावना आहे. हे 3 पुरस्कार स्वीकारल्यानंतर मला आता राष्ट्रपतींनी पद्म पुरस्कार जरी दिला, मिळणार नाही मला माहिती आहे, देणार नाहीत कोण माहिती आहे, तरी पण मिळाला तरी सुद्धा मी स्वीकारणार नाही.
कारण हे मला आता भरभरून मिळाले आहेत 3 पुरस्कार. त्यामुळे हे आता दादा पेडणेकरांच्या नव्हता मला पुरस्कार जाहीर झाला. दादा पेडणेकरांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. कारण समाजवादी विचाराचं रोपटं लावण्याचं काम दादा पेडणेकर, परत SM खन्ना आणि त्यानंतर श्रीपतराव शिंदे या तिघांनी केलेलं आहे. पहिला पुरस्कार आपल्या पन्नालाल सुराणा, ज्येष्ठ म्हणजे दिग्गज, आज 90 वर्ष ओलांडलेले, त्यांना मिळाला. दुसरा पुरस्कार त्यांच्याच नावाचा, त्यावेळेपासून मीच ते नावं सुचवलेले. दुसरा पुरस्कार आपल्या सुभाष जोशी, माजी आमदार निप्पाणीचे, त्यांना मिळाला. आणि तिसरा पुरस्कार कोकणातल्या काय मॅडम, माझ्या नाव आता लक्षात येणार, राष्ट्रसेवा दलाचं आणि समाज विचाराचं काम कमल परुळेकर यांना मिळाला. आणि चौथ्या पुरस्कारासाठी मी नाव सुचवणार तोपर्यंत माझ्याच नावाचा परस्पर त्यांनी विचार केला आणि मला जाहीर करून टाकला. मी म्हटलं मला नको, आणखीन काही नवी उमेदीची मुलं आहेत, तरुण आहेत, काम करणारी भरपूर मंडळी आहेत, त्यांना द्या. मला पुरस्कार नाही, मी पुरस्काराच्या पलीकडे गेलो आहे आणि मी पुरस्कार स्वीकारायचे नाहीत असं ठरवलेलं आहे. परंतु त्याने आग्रह केला आणि दादा पेडणेकरांचं नाव मी बघितलेलं आहे आणि त्यांना उगाच हे नको, त्यांना एक सन्मान द्यायचा म्हणून मी तो पुरस्कार नाईलाजाने स्वीकारला. पेडणेकर साहेबांच्या सोबत आपण काम केलं, त्यांच्या नावचा पुरस्कार आपल्याला जाहीर झाला, तर पुन्हा एकदा त्याच्याबद्दल आपलं कौतुक आहेच. आपण आतापर्यंत जी पुस्तकं लिहिली, 50 पुस्तकं साहेबांनी लिहिली, तर माणसाला जगत असताना एक दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शन करतील असे त्या व्यक्ती होत्या आणि त्यांच्यावरती पुस्तकं आपण केली. आपली पत्रकारिता खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे मी लहानपणापासून वाचत आलो आपल्याबद्दल, आपल्याला बघत आलो. तर पत्रकारिता, आत्ताची पत्रकारिता थोडीशी बदललेली आहे असं मला वाटतं. तर पत्रकारिता म्हणजे नेमकं काय, हे थोडक्यात काय सांगाल? पत्रकारिता म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर समाजात घडणाऱ्या घटना डोळसपणे अनुभवायच्या, विचार करायचा, समजून घ्यायच्या आणि टीप कागदाप्रमाणे टिपायच्या मनात, आणि तेच सत्य वस्तुस्थिती मांडायची. आजकालची पत्रकारिता मोबाईलची झालेली आहे. मी 12-15 संपादकाच्या बरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे खेळे जुळवण्यापासून आज ऑफसेट छपाईपर्यंत, रंगीत छपाईपर्यंत, त्यावेळी बातमी तयार करायची, एक बातमी तयार करायला दिवसभर काळ जायचा. त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन वस्तुस्थिती बघून, इतरांशी चर्चा करून बातमी कार्यालयात यायचं, बातमी तयार करायची, टपाल तयार करायचं, स्टँडवर जायचं, ड्रायव्हर, कंडक्टर, त्यांच्या तरी ओळखी इतक्या झाल्या प्रचंड या कामामुळं. त्याने नेऊन दिलेलं टपाल तिथं पोचलं तर दुसऱ्याची बातमी आली नाही तर म्हणायचं टपाल पोचलं नाही, मग परत त्या बातमीचं तेच टपाल परत दुसऱ्याशी द्यायचं. तर ते एक आनंद वेगळा होता. आपण एवढे दिवसभर कष्ट घेतले, पैसा अजिबात मिळत नव्हता. कुठं 10-20 रुपये, मी अगदी सांगतो तुम्हाला, 300 रुपयापासून काम चालू केलेलं आहे. 300 रुपयापासून 500 रुपयापर्यंत अशा पद्धतीने काम केलं महिन्याला. एवढ्या पद्धतीने मी काम, पण त्या बातमीचं प्रतिष्ठा, पत्रकाराला एक वेगळी प्रतिष्ठा होती, समाजात स्थान होतं. जसं आमदार, खासदार, मंत्री, नगराध्यक्ष त्याच्या पक्षात सुद्धा, कारण बेधडक आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत कधीही जाऊ शकतो पत्रकार म्हणून. अगदी साध्या गरिबाच्या झोपडीपासून मंत्र्याच्या बंगल्यापर्यंत, त्यांच्या ऑफिसपर्यंत आम्ही बेधडक जाऊ शकतो. पत्रकार एकमेव जाऊ शकतो, कधीही भेटू शकतो, आपली गाऱ्हाणे मांडू शकतो, प्रश्न सांगू शकतो, त्यांच्या मुलाखती घेऊ शकतो, अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत. तर सांगायचा मुद्दा हा की आजकाल त्या पद्धतीनं राहिलेलं नाही. कुठंतरी आपण एखादा अपघात झाला, अपघाताच्या ठिकाणी न जाता इथं बसूनच काय झालं, पोलीस स्टेशनमध्ये मिळते तेवढ्यावर नोटवर असे करेल. मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तासभर पोलिसांची परिसरात असलेल्या त्या अपघाताच्या ठिकाणी असलेल्या माणसाच्या मुलाखती घेऊन नंतर वस्तुस्थिती, म्हणजे ती बातमी वाचताना वाचकाला वाचायला पाहिजे, आपण सुद्धा त्या ठिकाणी हजर होतो, एवढं त्यांना फिलिंग व्हायला पाहिजे. इतका जिवंतपणा त्या बातमीत असायला पाहिजे. आज जिवंतपणा संपलेला आहे. बातमीतले हे आत्माच हरवलेला असं मी थोडक्यात म्हणेन. आणि माझे पत्रकारितेच्या केंद्रस्थानी गरीब माणूस, गरीब समाज, गरीब कुटुंब अशा पद्धतीचं असायचा. एकच उदाहरण दिले, बातमीदाराचं हत्यार कसं होतं, त्यावेळेच्या संवेदना अधिकाऱ्यांच्या, प्रशासनाच्या कशा होत्या, मंत्र्यांच्या संवेदना कशा होत्या आणि पत्रकारितेचा कसा उपयोग होतो, याची 2 उदाहरणं मी तुम्हाला देणार. इंदुबाई काळगे म्हणून इथे सुभाषचंद्र बोस यांच्या आझादी सेनेत काम केलेलं त्यांचे मिस्टर नारायण काळगे, त्यांच्या हयातीनंतर सगळ्यांना पेन्शन मिळाली, त्या महिलेला मिळाली नव्हती. मग त्यांना म्हटलं काय, सगळं विचारून घेतलं, त्यांची माहिती घेतली आणि त्यावेळी मी
3-4 वर्तमानपत्राकडे काम करतो, कारण मानधन कमी मिळायचं म्हणून कुठेतरी आर्थिक दिवसाचं चालायला पाहिजे अशा पद्धतीने. मग तरुण भारत पुण्याला तरुण भारत होता, चंप भिशेकर संपादक होते. त्याच्यात पहिल्या पानावर अशी चौकट टाकून बातमी आली, 4-5 कॉलमची बातमी आली. त्या बातमीचा इतका परिणाम झाला की मंत्रालयातनं सूत्र हलवली, ते ताबडतोब कागदपत्र पूर्ण करून घेतली त्या इंदुबाई काळगेकडनं आणि त्याला पेन्शन सुरू झाली. याच्या पुढचा भाग आणखीन त्याच्या नातेवाईकाला एकाला मुलाला नोकरी सुरू झाली. आता तो रिटायर झाला, इथं आहे, गडिंगला चालला तो. त्यावेळी त्या काळात एखाद्या वाचकांच्या पत्रिकेवर तुम्ही जरी काहीतरी पत्र लिहिलं की नगरपालिकेनं असं कचऱ्याचं असू दे, पाण्याचं असू दे, प्रश्न सोडवला नाही, तर जिल्हा माहिती अधिकारी त्याची दखल घेऊन नगरपालिकेला नोटीस काढायचं, त्यांच्याकडे माहिती घ्यायचं आणि खुलासा परत तुम्हाला उत्तर द्यायचा. आज आग्रलेख लिहिला तरी त्याची दखल कोण घेत नाही. म्हणजे किती बदल झालाय बघा. संवेदना संपलेला आहे, चारित्र्य नाही, संवेदना नाही, सामाजिक बांधिलकी नाही. या गोष्टी फार चिंताजनक आहेत आजच्या काळात. 1972 साली लोकमान्य नावाचं एक दैनिक आलं, आबासाहेब भोगावकर दिग्गज होते कोल्हापूरला काँग्रेस. त्यांनी वर्तमानपत्र काढलं आणि तिथं बाळ देशपांडे माझे मित्र लोकसत्तामधनं त्यांना संपादक म्हणून घेतलं. त्यांनी स्वाभाविकपणे मला बोलवून घेतलं की असं असं. त्याच वेळा मी तुम्हाला गंमत सांगतो, तारेनं मला ऑर्डर आली कोकणात हेडमास्टरची एका हायस्कूलला. त्याच वेळा जिल्हा परिषदेला शिक्षकाची ऑर्डर आली आणि त्याच वेळा माझ्यासमोर हे वर्तमानपत्राचं एक आलं. आणि त्यावेळा मी करत होतो लॉ, मी वकील होणार होतो. कदाचित हायस्कूलला कोकणात गेलो असतो, शिक्षण क्षेत्रात गेलो असतो, कदाचित जिल्हा परिषद मराठी शाळेच्या ह्याच्यातून पुढं काही झालं असतं मला माहीत नाही. परंतु माझं चॉईस, माझी आवड होती आणि समाजासाठी काय करायचं तर आपण आयुष्य आपलं त्यातच घालायचं म्हणून मी वर्तमानपत्राच्या ह्याच्यात मुख्य वार्ताहर म्हणून माझी नेमणूक झाली लोकमानला. मी 3-4 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. उमाशंकर दीक्षित इंदिरा गांधीच्या मंत्रिमंडळातले गृहमंत्री, त्यांना त्या प्रकाशनाला बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून. आणि त्याच वर्तमानपत्रात असताना इंदिरा गांधी काळमावाडीच्या ह्याला भूमिपूजनाला आले होते. काळमावाडी धरण जे खूप गाजलेलं, म्हणजे चळवळीतून उभारलेलं धरण आहे ते, त्यासाठी इंदिरा गांधींना बोलवलं पाणीपूजनाला, भूमिपूजनाला. त्यावेळा त्यांच्या उपस्थित राहायची संधी मिळाली. त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सला इंदिरा गांधी इथं बसल्यात, मी इथं बसलोय, प्रेस कॉन्फरन्सला अटेंड राहायची संधी मिळाली. जवळजवळ 40 दिवस मी दिल्लीच्या ठिकाणी होतो. परंतु त्यावेळेला असं काय कॅमेरा नव्हता, डिजिटल काय नव्हतं, माझ्याकडे रेकॉर्ड काही नाही आज. परंतु मी डांगेंना भेटलो, श्रीपाद अमृत डांगरे जागतिक कीर्तीचे कामगार नेते, त्यांना भेटलोय, भाई वैद्यांना भेटलोय, एस एम जोशींना भेटलोय, जॉर्ज फर्नांडिसना भेटलोय, बाबा आढावना भेटलोय, बापूसाहेब काळजाईला भेटलोय, यांना भेटलो. इथं आल्यानंतर इथल्या रेस्ट हाऊसला मी मुलाखती सगळ्यांच्या घेतल्या आहेत, मुलाखती छापलेल्या आहेत, अर्धा पान अशा मुलाखती छापलेल्या आहेत. खूप म्हणजे समाधानकर. माझ्या DNA म्हटला तर पत्रकारिता, माझ्या रक्तातला कुठलाही घटक काढला तरी पत्रकारिता, रक्त काढलं तरी ते पत्रकार, माझा श्वास म्हटला तरी पत्रकारिता. म्हणजे पत्रकारिता हा श्वास मी जन्मालोय त्या पत्रकारितेसाठीच. आणि जन्म पुढचा आहे का नाही मला माहीत नाही, पण आणि 10 जन्म मिळाला तरी मी पत्रकार म्हणूनच काम करणार. पत्रकारिता हा माझा श्वास आहे. पत्रकार म्हणून जगलो, पत्रकारिता मी खऱ्या अर्थाने जगलेलो आहे आणि पत्रकारिता जगलो, पत्रकार म्हणूनच भरणार. जन्म मृत्यू आपल्या हातात नाही, परंतु आलेला दिवस आनंदात काढायचा, अधिकाधिक लोकांच्यापर्यंत जायचं, समस्या समजून घ्यायच्या, समाजाच्या समजून घ्यायच्या, वेगवेगळ्या क्षेत्रात. मी बाकीचं क्राईम आणि राजकारण सोडून असं शोध पत्रिका, तुमच्या मी काही छोट्या छोट्या मुलाखती बघितल्या काल चॅनलवर, छोट्या अतिशय चांगल्या, मला भरून म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी यायला, मी तुम्हाला दाखवलं नाही. परंतु त्या पद्धतीनं तुमचं सुद्धा त्या पद्धतीने वाटचाल चालू आहे. त्या माझ्या पाऊल वाट्याने तुम्ही जाता, मला खूप आनंद आहे. आणि तुमच्या चॅनलला मला माझी मुलाखत होते याचा अतिरिक्त खूपच आनंद आहे. मला त्या पुरस्काराचं बद्दल काही नाही किंवा मुलाखतीची प्रसिद्धी पाहिजे, मला प्रसिद्धीला अगदी भरभरून पहिल्या पानावर सगळ्या 50 वर्ष मी तेच केलं आहे. हे 2 ड्रेस झाले की माझं वर्ष जातं आहे कम्प्लीट. खायला काय लागतंय, फक्त 2 वेळचं जेवण, 2 भाकरी काय असेल ते लागतं. पण त्यातलंही मी आता 1 वेळ जेवतोय, सकाळी 8ला जेवलो की परत जेवत नाही. त्यामुळं गरजा कमी असल्या ना तुम्हाला काही पैशाची अडचण येत नाही. आज माझ्याकडं सायकल नाही, मोबाईल मी घरातला मुलीचा वापरतो, कुठलं वाहन नाही, कुठं जाणं नाही, बँकेत खातं नाही. त्यामुळे माझ्या एवढा सुखीपणी जगात कोण असेल असं मला वाटत नाही. माणसाची बँक माझ्याकडे एवढी प्रचंड आहे
की माझ्या दुसऱ्या आयुष्याला सुद्धा पुरवेल एवढी माझी बँक आहे. रात्री हाक मारेल त्यावेळेला मला कुठल्याही मदतीला लोक तयार असतात. त्यामुळं बेळगाव असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर असं कुठेही असेल, मी मित्रमंडळी कोकणात जातो, मित्रमंडळीकडे जातो, असंच अनुभव घेण्यासाठी जातो. त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांना मन मोकळं करण्यासाठी. अशी एक पिढी आहे आज की ज्यांचं मन मोकळं करायचं असते पण ऐकायला कोण नसते. मग अशा मंडळीकडे मी मुद्दाम तास 2 तास बसतो. समाजात खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे, परंतु त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, जाऊ शकत नाही. कारण ते व्यवसायाचा तर धंदा झाला पत्रकारिता. पैसे दिल्याशिवाय काही तुमचं येणार नाही, फोटो येणार नाही, बातमी येणार नाही, असा काळ आलेला आहे. ते काही काळाप्रमाणे बदलायला पाहिजे, बदललं पाहिजे, परंतु व्यवसाय म्हणून ठीक आहे, परंतु त्याचा धंदा होता कामा नये असं माझं म्हणणं होतं. परंतु ते काय आता आम्हाला बघायला, मी एकही वर्तमानपत्राचा घरात घेत नाही, कारण वाचण्यासारखं काय. TV चॅनल मी बघत नाही. कुठले तरी साऊथचे पिक्चर लावतो आणि ते वेळ असेल त्यावेळेला, नाहीतर मी पुस्तकाच्या कामात असतो. पुस्तकाची कामं माझ्याकडे आहेत, परंतु ते पैशाचं बजेट जमल्याशिवाय मला शक्य नाही. आज 50 पुस्तकं झाली आणि 5 पुस्तकाचं मटेरियल तयार, पुस्तकं तयार आहेत, परंतु ते प्रिंटिंगसाठी पैसे जोडले झाल्याशिवाय मी बाहेर काढू शकत नाही. परंतु मी करून ठेवणार, मला शक्य झालं नाही तर मी ते करून ठेवणार, फायली करून ठेवणार, कुठल्या तरी संस्थेकडे देऊन ठेवणार. तुम्हाला जमेल त्यावेळेला तुमचं तुम्ही प्रसिद्ध करा. परंतु हे मटेरियल महत्त्वाचं आहे, कोणाकडे नाही मिळणार नाही. मी जसा अनुभव घेतलेला आहे, अनुभवातलेच बोल आहेत ते, अनुभवाचं सगळं संचित आहे ते. आणि त्या फायली मी कोणाकडे तरी देणार, तुमच्यासारख्या चांगल्या मित्राकडे. त्यांनी ज्यावेळी जमेल त्यांना शक्य असेल त्यावेळेला त्यांनी प्रसिद्ध करून लोकांच्यापर्यंत पोचवावं, नव्या पिढीला द्यावं. नव्या पिढीला आज प्रबोधनाची गरज आहे. आता नवी पिढी भरकटली म्हणतात, बिघडली म्हणतात, त्याला जबाबदार आम्ही. प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. ती बिघडलेली नाही, त्यांना दिशा दिली नाही आपण, त्यांना मार्गदर्शन केलं नाही, त्यांना संस्कार नाहीत, घरात संस्कार नाहीत, शाळेत संस्कार नाहीत. त्यामुळे ही पिढी बिघडल्यासारखं वाटते. आपण त्यांना जर योग्य दिशा दाखवली तर निश्चितपणानं त्यांच्या टॅलेंट आज आहे. आज 1ली 2रीच्या मुलात शाळेत जाऊन बघा, ते कॉम्प्युटर फोटो बिटो मस्तपैकी मोबाईल सुद्धा काढतंय. मोबाईलला थोडंसं दुष्परिणाम झालेत, परंतु आज त्याचं ग्रास्पिंग किती आहे ह्याची कल्पना येते. इतकं धडधड इंग्रजी आणि हे करतात की आम्हाला 7वीला असताना सुद्धा येत नव्हतं. म्हणजे मान्य करायला हरकत नाही. आता शिक्षणाचा बाबतीत मी सांगितलं, माझे टॅलेंट किती होतं सांगतो तुम्हाला. 4थीला नापास, 7वीला नापास, 11वीला नापास, ग्रॅज्युएट कसा तरी 35ला झालो. मी 11वीचं सर्टिफिकेट आणलं, अजून MR स्कूल पडलेलं आहे, MR स्कूलला झालो. BAचं सर्टिफिकेट शिवाजी विद्यापीठाचं मी आणलंय. मला कुठल्या सर्टिफिकेटची गरज पडली नाही, मला कुठल्या इंटरव्ह्यूला जायची गरज पडली नाही. मला बोलावून घेतलं. ह्या पेपरने असे 15 संपादकांच्या हातात. एक संपादक होते भाऊसाहेब सूर्यवंशी, राष्ट्रपती नावाचं छोटं चांगलं दैनिक. ते दोन्ही हातानं लिहायचे, अगलेले दोन्ही, डाव्या हाताने लिहा, उजव्या हाताने, दोन्ही हाताचा वापर करून लिहायचे. एवढं कौशल्य होतं त्यांच्याकडे. आणि झन्नाट मथळे बिथळे एवढे भयानक देणार. परंतु आदर्श माझा आचार्यात्रे, मराठा दैनिक आणि आचार्यात्रे, तिथनं माझी पत्रकारिता 1964 ते 2014, 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गोविंदराव पानसरे, भाई वैद्य, विजय कोवळेकर असे दिग्गज आल्याने 50 वर्षाचा कार्यक्रम केला. एक वैशिष्ट्य सांगतो, माझी विचारधारा काय मला माहीत नाही, मी सांगत नाही. ती कुठं वर्तमानपत्र येईल असं मी ती सावधगिरी बाळगली. परंतु एकाही संपादकानं कुठं ऑब्जेक्शन मला घेतलं नाही की बाबा ह्या बातमीत तुझं हे आहे, तुझं हे आहे. मी डाव्या चळवळीत काम केलं, चळवळीत काम करून आलेलो. चळवळीत काम केल्यामुळे माझी पत्रकारिता यशस्वी झाली. हे एक तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. कारण रूट लेवलचे प्रश्न कसे समजून घ्यायचे, त्यांचे जीवनमान कसं आहे ते बघून मी त्याचं प्रतिबिंब मी वर्तमानपत्रात माझ्या बातमीत पाडत होतो. तेच मी आयुष्यभर केलं आणि त्यांना कुठंतरी न्याय मिळावा. आणि 100% मी सांगतो, या विभागाचे पाटबंधारे प्रकल्प सगळे असतील, चित्रे असतील, आंबेओळ असेल, चिकोत्रा असेल, फाटकवाडी असेल, ह्याच्यासाठी पाठपुरावा केलेले माझे 1000 वर्तमानपत्र गट्टे पडले असतील त्यांच्याकडे जर बघितलं तर. तुम्ही सूतगिरणी आधारित 25 वर्ष पाठपुरावा करत होतो. 25 वर्षांत मिळालं. हा कारखाना 25 वर्ष पाठपुरावा करायला, लायसन मिळत नव्हतं, तिथपर्यंत पाठपुरावा करायला त्याच्या कार्यालयात तुम्हाला बघायला मिळतील. चंदगडचा दौलत कारखाना, त्याची पहिली स्मरणिका मी काढली, कारण त्याच्या अगोदर 20 वर्ष पाठपुरावा करत होतो. आजऱ्याचा कारखाना असेल त्याचा पाठपुरावा शरद पवार उद्घाटनाला आले त्याला, त्या तर एक पत्रकार काय करू शकतो हेच याचं खारीचा वाटा नावाचं मी पुस्तक केलेलं आहे. पत्रकाराचं योगदान कसं असेल मी पाणी प्रश्नासाठी. आणि मी तुम्हाला सांगू, मला मुंबई पुणे अशा ठिकाणी चांगल्या ऑफर होत्या, खूप चांगल्या ऑफर होत्या.
कुठेही कॉल मी अर्ज केला नाही, काय केला नाही, काय नाही, कुठेही 14-15 संपादकाच्या ठिकाणी काम केलं, मी कुठेही अर्ज केला नाही. मला बोलवून घेतलं त्या ह्याच्यातनं इकडे या, इकडे या, इकडे या. पण जिथं मला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं, मी माझ्या मनासारखं काम करू शकलो, माझ्यावर कुठलंही बंधन नव्हतं. पैशाकडे मी कधी बघितलं नाही, मी कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे मग तो खरं म्हणजे काही त्याला शब्द नाही, वाईट बोलू नये, परंतु मी अजिबात बघितलेलं नाही. परंतु त्यांची काही तक्रार नाही, मला स्वीकारलेलं आहे. कसं स्वीकारलं काय आता त्यांना विचारलं पाहिजे. तर असा हा काळ पत्रकारितेचा गेला. पत्रकारिता म्हणून मागे वळून बघितलं तर मी अतिशय समाधानी आहे. जीवन मिळालं हे अगदी उत्तम मिळालं. पत्रकारितेत मी समाजासाठी करू शकलो, काहीतरी आम्ही खारीचा वाटा म्हणून केलं. पुस्तकही लिहिली त्या अनुभवाची. मी दादू पाटलाची 10 रुपयाला जेवायला लागतो, 10 रुपये खानावर. मग ते इंदुबाई पाटील म्हणणार 10 रुपये बाबा तू भात खात नाहीस आणि 10 रुपये घ्यायचं कसं, आम्हाला लाज वाटते म्हणायची. 5 रुपये दे म्हणा, उद्या 5 रुपये घ्यायचे, काय घ्यायचं घ्या म्हटलं. 5 रुपये घ्यायचे आणि मग बसवून आपल्यावर दुधाचा ग्लास द्यायची. किंवा घरात काय नॉनव्हेज केलं तर ते आणून द्यायची. काय म्हणजे एवढी माझ्या घरची करणार नाही तेवढं ते सांभाळते. मुद्दाम मला उल्लेख करायचा होता. तर ते अशा पद्धतीनं माणसं इतकी जोडलेली आहेत की मला तळ हाताच्या फोडासारखं इथल्या गडिंग्लज परिसरानं जपलेलं आहे या 3 तालुक्यानं. त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे मला सोलून जरी ते चप्पल करून दिलं त्यांना तरी तिथे ऋण फेटणार नाही. इतकं माझ्यावर प्रेम केलं भरपूर. या गडिंग्लजच्या मातीमध्ये एवढी ऊर्जा आहे. आणि मी तुम्हाला माझं काय सांगायचं राहिलो, पुण्या मुंबईला मला चांगली संधी होती. कुठे संपादक हे आता नाही, कुठले तरी 50-60 लाखाच्या गाड्या घेऊन फिरलो असतो. बंगला प्रत्येक जिल्ह्यात फ्लॅट असतात. एवढं थोडीशी वाकडी वाट केली असती तर. परंतु माझ्या भूमीसाठी काम करायचं आहे, माझ्या लोकांच्यासाठी काम करायचं आहे, गरिबासाठी करायचं आहे, गडिंग्लजचे प्रश्न सोडवायचे, इथलं पाणी मिळालं पाहिजे, लोकांच्या समृद्धी यायला पाहिजे. या ह्यानं पछाडलेलो. त्यामुळे मी सगळ्याला ठोकर मारली आणि इथं बसलो. मला म्हणतात मूर्ख आहे, गाढव आहे, मान्य आहे मला. परंतु मी मूर्खपणा का केला त्याचं तुम्ही समजून घ्या. मी इथल्या ह्याच्या आणि सगळं एस टी स्टँड असेल त्याच्यासाठी सत्याग्रह केला. मी 2-3 फ्लॅटचं असं केलं होतं. ते कोण होऊच देणार नाही म्हटलं. रात्री 12पर्यंत उपोषण केलं तिथं 8-10 मंडळी अशी. आणि त्यावेळी मग ते आले पळून काम थांबवलं. आमदार घाळी होते, उद्घाटनाला बोलवले ते पुऱ्या स्टँडला. म्हटलं घाळी साहेब येणार नाही. मी त्याच्यासमोर सांगितलं घाळी साहेब उठाल ते घाळी साहेब येणार नाहीत म्हटलं. मी सांगतो तुम्हाला, चला म्हटलं इथनं त्यांच्या बंगल्यातच. मग ते बसले, म्हणले येत नाही, लोकांची कार्यकर्त्यांची इच्छा नाही ना, मी येणार नाही, चला म्हणाले. ITI साठी घाळी आमदार असताना त्याच्यावर मोर्चा काढला. 500 मुलांचा मोर्चा काढला ITI, कारण तिकडं ITIला कोल्हापूरला जायला लागतं या भागातल्या मुलांना. आणि इथनं आमदार खासदाराची चिठ्ठी, कुणाची चिठ्ठी, प्रत्येकाला शक्य नाही ना, गरीबातल्या मुलांना कुठली चिठ्ठी. त्यामुळं म्हटलं इथं ITI व्हायला पाहिजे. मग ते वसंतदादा असताना त्यांनी मुद्दाम इथं ITI मंजूर करून इचलकरंजीला जोराचा आवाडीत हे केलं. परंतु दादाने सांगितलं मी घाळीना शब्द दिला आहे, मी घडीला ITI करणार. आणि नंतर मग आता तालुक्या लेवलला सगळीकडे ते पॅटर्न बदलला आणि तालुका लेवलला ITI आहे. शिवराज कॉलेजची सुद्धा घटना तशीच आहे. 1960-62 इथं कॉलेज नव्हतं. देवचंद कॉलेज बेळगाव नाहीतर कोल्हापूर याच्या पर्याय नव्हता. ग्रामीण भागात ते शक्य नाही. आर्थिक परिस्थिती असेल त्याला शक्यच नाही. त्यामुळं ठराविक व्यापाऱ्यांची मुलं आणि कुठले चांगले श्रीमंताची मुलं तेवढी जायची. ती एक पिढीच झाली तशी. त्यानंतर मग डोक्यात विचार आला, मी कॉलेजलाच होतो, कॉलेजला नाही हायस्कूलला होतो. त्यावेळेला मग सगळी मुलं जमली, म्हटलं इथं हायस्कूल करायची. फिटी पटेल आले होते डॉक्टर घाळींच्याकडे. मग त्यांच्याकडे मोर्चा न्यायचं ठरवलं. जवळजवळ 500-700 मोर्चा घाळींच्या तिथं भेटी पडले होते. कॉलेज कुठल्याही परिस्थितीचं आम्हाला पाहिजे, त्याशिवाय आम्ही उठणार नाही म्हटलं. मग ते ताराण्य विद्यापीठाचे ते त्यांना शक्य होतं. ताराण्य विद्यापीठ शाखामध्ये शिवराज कॉलेज काढलं. मोर्चा निघून काढलं आम्ही ते कॉलेज. त्या कॉलेजची हिस्ट्री सुद्धा अशी आहे, ITIची हिस्ट्री अशीच आहे, स्टँडची हिस्ट्री अशी. तर एक पत्रकार काय करू शकतो हे मला थोडक्यात सांगायचं आहे. समाजाच्या प्रती जर संवेदना असतील, समाजासाठी काय करायचं, योगदान द्यायचं असेल, सामाजिक बांधिलकी असेल, ती जपलीच पाहिजे, प्रत्येकानं जपली पाहिजे. परंतु ते किती जपतात हा प्रश्न मी त्या ह्याच्यात जात नाही. पण माझ्या पद्धतीने मी माझं आयुष्य हे समाजासाठी दिलं. पत्रकारिता ही पूर्णपणे समाजासाठी. माझी लेखणी कुठं विकू दिली नाही. मग ह्या साप्ताहिकाला जोडून एक मला व्यासपीठ करायचं आहे. म्हटलं समाजातल्या चांगल्या लोकांना गौरव करायचा, गरीब मुलांना मदत करायची, कोणाला वैद्यकीय उपचारासाठी गरज आहे त्यासाठी
पैसे द्यायचे, त्यासाठी माझ्याकडे तरी काही नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं. मग तिथं आव्हान केलं मी, 51 लोकांची यादी आहे म्हटलं, प्रत्येकाने 10,000 रुपये मला द्यायचे. 5 लाख जमतात, 5 लाख मी बँकेत ठेवणार, तुमचे पैसे सुरक्षित, आणि त्याच्या व्याजातनं मी सगळं बाकीचे कार्यक्रम वर्षभर करणार. सगळ्यांनी हातात कळ मला 3 दिवसात मला 5 लाख रुपये दिले. पण साप्ताहिक बंद करायचा निर्णय घेतल्यानंतर म्हटलं हे पैसे आपला नाही, नैतिक अधिकार नाही ह्या पैशावर. प्रत्येकाला 10,000 घरोघरी जाऊन होऊन दे, कोण घ्यायला तयार नाही, दुसऱ्या कामाला खर्च करा पण आम्हाला पैसे नको. मी म्हटलं माझे नैतिक, परत लागले 20,000 मागतो तुमच्याकडं, पण ते 5,000 1 रुपयाचं मी खर्च करणार, सगळ्यांना परत दिले मी पैसे. म्हणजे इथली माणसं किती चांगली आहेत मला हे सांगायचं, इथले संस्कार किती, इथली माती किती आहे, इथली ऊर्जा किती आहे. आपल्याकडे काय नसलं तरी अर्धी भाकरी आपल्याला ताटात देणारी इथली ही संस्कृती आहे, आणि ही जपायला पाहिजे इथल्या पुढं. आता थोडंसं अस्वस्थतेचं वातावरण आहे, समाज अस्वस्थ आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, महागाईनं त्रस्त झालेले आहेत, श्रीमंत अधिक होतं, गरीब वगैरे. म्हणजे मी माझ्या 78 संपणार, म्हणजे 60 वर्षापूर्वी मी जे ठरवलं होतं गरीबात परिवर्तन करायचं, पण ते दुर्दैवाने मी करू शकलो. आजही गरीबच आहे आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होते. ही दरी कुठेतरी मिटली पाहिजे, आणि समाज एक चांगल्या ह्याच्यात युवकांना सुद्धा आपण योग्य मार्गदर्शन करून चांगल्या वळणावर आणायला पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या पुस्तक असताना समाज काय करतो, दुसरा कार्यकर्ता करतो, राजकीय पक्ष काय करतात याच्याकडे न बघता आपण आपल्या कुवतीनं आपल्याला शक्य आहे. आता तुम्ही चांगलंच एक व्यासपीठ करणार आहे, मगाशी सांगितला तशा एका व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही खारीचा वाटा असताना आपण करत राहिलो तर निश्चितपणानं हा समाज बदलून जाईल आणि परिवर्तन येईल, मला ठाम विश्वास आहे. तुम्ही अगदी योग्य वेळी ज्याची तुम्हाला आवड आहे म्हणजे पत्रकारिता आपण निवडली, आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, किंवा मुख्यमंत्री कर्नाटकाचे मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्र म्हणजे मोठमोठ्या लोकांना तुम्हाला भेटता आलं, तुमची स्वप्न साकार करता आली. त्याच वेळी जर समजा तुम्हाला मोहाचे क्षण होते, म्हणजे सरांना शिक्षण क्षेत्रात जाण्याची संधी होती, वकिलीचं शिक्षण आपण घेत होता, तर त्यावेळी त्या मोहाच्या क्षणाला बळी न पडता त्यांनी मला कशात आवड आहे, मी कशात काय करू शकतो ते निवडलं, आणि म्हणून तुम्हाला म्हणजे आता या वयात पण ते अगदी समाधानी आहेत की मी केलं ते खूप छान केलं, छान जगलो असं म्हणता यायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि हल्लीच्या काळात आपण बघतोय की माणसातलं माणूस पण कुठेतरी हरवत चाललेला आहे, म्हणून म्हणजे माणूस माणसासारखा वागत नाही. आणि अशी परिस्थिती असताना म्हणजे मी खूप म्हणजे अगदी बारीक लक्ष असते माझं तुमच्याकडे की यांचा दिनक्रम कसा, म्हणजे सकाळी 4 वाजता उठतात आणि मग त्यांचा दिवसाचा एक रुटीन ठरलेला आहे की 7 वाजता जेवणार, दुपारी थोडंसं काहीतरी खाणार, संध्याकाळी खाल्लं न खाल्लं असं करतात. पण या सगळ्या धावपळीत देखील आजही ते रोज एका माणसाला भेटतात, रोज एका माणसाला जाऊन गप्पा मारतात. म्हणजे माझ्याच घरी आलेलं त्यावेळी मला खूप भारी वाटलं की अगदी सकाळी येऊन त्याने मला वाटलं मी आज तुमच्या घरी आलो. तर ह्याच्यातनं तुम्हाला काय लोकांना संदेश द्यायचा आहे की ही रोज भेटणं आहे, बोलणं आहे? याच्यात संदेश आज मोबाईल आल्यामुळं, मोबाईल ज्यानं शोध लावला त्याला पश्चाताप, त्याचा आर्टिकल वाचला की मला माहित नाही. मोबाईलचे एवढे दुष्परिणाम चाललेले बघितलो, मला पश्चाताप होते म्हणला ही मोबाईलचा शोध लावला असं तिथं मी आर्टिकल वाचलेलं होतं 4-5 वर्षापूर्वी. तर हे मोबाईलमुळे संवाद तुटलेला आहे. घरात सुद्धा आता पलीकडच्या तिथं कोण जर असेल तर मोबाईलवरनं जेवण तयार आहे, मुलाच्या हातात मोबाईल, मूल रडायला मोबाईल, सगळ्या प्रत्येकाला मोबाईल. आपण तरी प्रचंड, आणि मुलाला तरी काय म्हणणार, आपणच जर बघत बसलो तर मुलगा कसं हे करणार, अभ्यास कर मग त्याला सगळेजण आपण मोबाईलवर बसले करणार नाही. तो मोबाईलची एवढी हे झालेलं आहे, त्यामुळे संवाद तुटलेला आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर आहे. प्रत्येक घराला एक वृद्धाश्रमाचं स्वरूप आलेलं आहे. वृद्धाश्रम शोधत जायचं कारण आपल्या घरातच, कारण इथं आता कुठेही 10 घरामागे एक घरच चला मी दाखवतो तुम्हाला. मुलं पुन्हा मुंबईला कुठेतरी नोकरीला, आणि हे इथं त्यांना वैद्यकीय मदतीला कोण नाही, त्यांच्या बँकेत जायला कोण नाही, पोस्टात जायला कोण नाही, काय बाजारातून आणायला कोण नाही, त्यांना मदतीला कोणी नाही. अगदी म्हणजे वृद्धाश्रमात राहिल्यासारखीच अवस्था त्या ज्येष्ठ मंडळीची आहे. त्यांच्याकडचं जाऊन बसलं, मन मोकळं करायला कोण नसते, त्या ठिकाणी जाऊन बसला तर ते अनुभव एवढे प्रचंड सांगतात. मी आता परवा भुजरगडला गेलेलो, 100 वर्षाचा आंबेडकर, हिंदूराव आंबेडकर म्हणून 100 वर्ष आता 25 ऑक्टोबरला पूर्ण होतात त्यांना. मग त्यांच्याशी जाऊन संवाद केला. ब्रिटिश काळ कसा होता, आत्ताचा काळ कसा आहे, तुम्ही कसं जगला, काय करता, आत्ता काय, एकही गोळी घेत नाही, स्वच्छ दृष्टी आज चांगली आहे, ऐकायला चांगलं येतंय.
6वी पर्यंत शिकलेले आहेत, पूर्वीच्या शाळा कशावर, सगळं मी त्यांचं समजून घेतलं. एक तासभर त्यांना एवढा आनंद झाला की बाबा म्हटलं हे ऐकल्यानंतर मला आणि जगण्याची ओढ वाढली म्हणाला. एवढे डायलॉग करत असं बसलो. तर अशी मला एक सवय आहे, सगळीकडे जिथं जिथं जातील माणसं त्या ठिकाणी जातो. माणुसकी यायला पाहिजे, माणुसकी जपली पाहिजे, माणुसकी संस्कार व्हायला पाहिजे. संस्कार काय बाजारात मिळत नाही, कुठे जा आणि 10 रुपयाचे 100 रुपयाचे संस्कार घेऊन येत मिळत नाही. ते आपल्या वर्तनातूनच दाखवायला पाहिजे. लहान मुलं आपल्या वर्तनातून आपण काय करतो काय बोलतो म्हणून मुलांच्या जवळ बोलताना खूप जपून, शाळेत सुद्धा शिक्षकांनी सुद्धा जपून. नंतर पान खाऊन यायचं, तंबाखू खाऊन यायचं आणि काहीतरी सांगायचं व्यसन करू नका अशा पद्धतीचं नाही. संस्कार करायचे तर आपलं वर्तन अगोदर चांगलं राहावं. मुलं बारकाई निरीक्षण करतात. आता आम्ही जर इथं बोलत असला, मुलगा तेच असला तर ते अभ्यास करत असला तरी ते नाही आमच्या बोलण्याकडे लक्ष असते त्याचं. ते काय बोलतात, कसे बोलतात, कुणाबद्दल बोलतात, काय हे सगळं आणि ह्याच्यात फिट्ट बसलेलं ते आयुष्यभर त्याच्या डोक्यात जात नाही. संस्कारक्षम मन असते, ते कोवळं मन असते. तर तशा पद्धतीनं आपण संस्कार करण्यासाठी कुठंतरी आता तुम्ही मला सांगितलं त्या पद्धतीने एखादी व्यासपीठ असे तयार करावे. मी माझ्या कोचीनं मी करतो. पत्रकारितेला सुद्धा चांगलं वळण लागावं यासाठी पत्रकार संघ स्थापन केलेला आहे. बेळगावला मी जातो, बेळगावचे पत्रकारचं तिथं सुद्धा 5 लाख पडून होते तिथं फंड. मग काय करायचं ठेवून म्हटलं हे गरीब ज्याला सायकली नाहीत पेपर टाकायला त्यांना 20 सायकली दिल्या, 1-1 लाख रुपयाच्या असं सायकल 20 सायकली देऊन टाकल्या. खुश झाली. तर अशा पद्धतीने ज्यांच्या गरजा आहेत, ज्यांना वैद्यकीय उपचाराला गरज आहे त्यांना पैसे द्या, आणखीन काय गरज आहे त्यांना पैसे द्या. संस्कार चांगले जितकं चांगलं म्हणून चांगलं भरपूर आहे. आणि आकलन शक्ती आता प्रचंड आलेली आहे नव्या पिढीमध्ये. आम्हाला जे 7वीला कळत नव्हते ते आता 1ली 2रीच्या मुलाला कळत. तर त्यांच्यावर संस्कार जर चांगले झाले तर पिढी निश्चितपणे आली. आज अस्वस्थता वाटते, मुलं बिघडलेत, पिढी बिघडली, युवक बिघडला, पण हे खरं नाही. माझा विश्वास तरुण पिढीवर आहे 100% आहे. परंतु त्यांच्यावर संस्कार योग्य आणि त्यांना योग्य कामाची दिशा दिली तर निश्चितपणाने आपल्या समाजाचं निश्चितपणे भले परिवर्तन निश्चितपणे होईल असं मला वाटतं. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि जे माणसातला माणूस पण हरवत चाललेला आहे तर त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. संवाद हा एकमेव पर्याय. घरातले कलह असतील, बाहेरचे कलह असतील तर तुम्ही संवाद व्हायला पाहिजे. संवाद कमी झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. तर सगळ्यांशी बोला, छान राहा. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय तिथं तुम्ही समाधानानं काम करायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि पुस्तकं वाचन तर तुम्ही वाढवायलाच पाहिजे. अशा पद्धतीचे व्हिडिओ असतील तर तुम्ही बघा, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि याच्याबरोबरच की माणसं वाचायला शिका. माणसं वाचण्यासाठी काही वेगळं काम करायची गरज नाही. थोडा वेळ काढता आला तर अशी तुमच्या आजूबाजूला जी ज्येष्ठ माणसं आहेत त्यांनी आयुष्यात काहीतरी वेगळं केलेलं आहे किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला काहीतरी मिळण्यासारखं आहे तर बिंदास तुम्ही 10-15 मिनिटं जाऊन रोज त्यांच्याशी गप्पा मारा. नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पडल्याचं तुम्हाला जाणवणार आहे. तुम्हाला मी परत परत असाच त्रास देणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरचे आपण गप्पा मारायचे आहेत. व्हिडिओच्या शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला जो आता 1 तारखेला पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याच्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि तुमच्या पत्रकारितेतला थोडासा जरी अंश आम्हाला मिळाला किंवा घेता आला तरी नक्कीच तुमच्या या वयापर्यंत जर आम्ही टिकलो डेली शेड्यूल प्रमाणे तरी त्याच मला समाधानाने इथं बसून मी सांगेन की बाबा मी पण छान जगलेलो आहे. तर खूप छान वाटलं आपल्याशी गप्पा मारून. नक्कीच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आमच्या या वैचारिक बैठकला तुमचं पाठबळ द्या. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.